अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तुमचा दिवस हा आनंदी जावो, शुभ जावो आणि स्वामीमय जावो। तर बघा, तुम्हाला आज जो विषय सांगणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणून व्हिडिओ हा पूर्ण बघा। तर बऱ्याच महिलांचा असा गैरसमज झालेला आहे, आपण जी सेवा चालू केलेली आहे कराष्टमी पासून तर अमावस्येपर्यंत, तर गुरु माऊलीने जो संच आपल्याला दिला होता, ठीक आहे, तर आपल्याला संचचा जो सेवा आपली चालू केलेली आहे, तर त्या संचमध्ये या वर्षी त्यामध्ये नारायणी पोटली जी असते ती आलेली आहे आणि एक साबण आयुर्वेदिक जो असतो तो आलेला आहे, एक्स्ट्राचा आलेला आहे। दरवर्षीपेक्षा या वर्षी वेगळं देण्यात आलेलं आहे। तर नारायणी पोटली जी आहे ती आपण मंत्रायची किंवा लक्ष्मी कुबेर पोटली जो आपण व्हिडिओ टाकला आहे आधीचा, तर त्यावेळेस माझ्याजवळ नव्हती, जी संच आणलेला नव्हता मी, आता म्हणजे मला माहिती झालं म्हणून मी तुम्हाला सांगेल की ती पोटली आपण पूजा करावी किंवा नारायणी पोटली करावी। तर सर्वप्रथम ज्या महिलांकडे आता नारायणी पोटली आहे, संच अवेलेबल आहे, त्या महिलांनी अगदी नारायणी पोटली आपण पूजन केली तरी सुद्धा चालेल। त्यामध्ये कोणते साहित्य आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला जर या पद्धतीने नारायणी पोटली मधलं जे साहित्य आणायचं आहे ते सुद्धा तुम्ही आणू शकतात। तुम्हाला लक्ष्मी कुबेर पोटली जी सांगितली, धन पोटली जी आधीचा आपला व्हिडिओ झाला त्या पद्धतीने सुद्धा वस्तू तुम्ही आणू शकतात। फक्त तुम्हाला सांगेल की जो काही गैरसमज आहे तो आजच्या व्हिडिओमध्ये दूर होणार आहे। तर आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, नारायणी पोटली असू द्या किंवा लक्ष्मी कुबेर पोटली असू द्या, त्यामध्ये ज्या वस्तू टाकण्यात येतात, ज्या पोटल्या आपण बनवत असतो, त्यामध्ये त्या वस्तू कोणत्या असतात तर लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जातात त्या म्हणजे पोटल्यांमध्ये टाकल्या जातात। या वस्तू आपल्या समुद्र मंथन जेव्हा होत होतं तेव्हा समुद्र मंथनातून बाहेर पडलेल्या या वस्तू असतात आणि माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झालेला आहे। त्यामुळे माता लक्ष्मीला प्रिय आणि आवडणाऱ्या ज्या वस्तू असतात त्या आपण मंत्र स्तोत्र म्हणून त्यांना सिद्ध करून ती पोटली बनवत असतो। म्हणून यामध्ये तुम्ही काही टेन्शन घेऊ नका। ती पोटली जमलं तर ती तुम्ही लक्ष्मी कुबेर पोटली बनवू शकतात, पण गुरुमाऊलींनी ज्यांनी संच घेतलेला आहे त्यामध्ये ऑलरेडी ही पोटली दिलेली आहे, नारायणी पोटली, ती तुम्ही मंत्रू शकतात। आता ही पोटली आपण कशी मंत्रावी ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्यामध्ये साहित्य कोणकोणतं आहे ते सुद्धा सांगणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, ज्यांच्याकडे आता सामान काहीच नाही, संच पण घेतला नाहीये किंवा लक्ष्मी कुबेर पोटलीचं सामान सुद्धा तुम्ही आणलेलं नसेल, तर हे सुद्धा सामान तुम्ही आणू शकतात किंवा लक्ष्मी कुबेर पोटलीचं ही सामान तुम्ही टाकलं तरी सुद्धा चालेल। तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, जी नारायणी पोटली आहे त्यामध्ये साहित्य काय काय आलेलं आहे। 2 पांढऱ्या कवड्या आलेल्या आहेत, 2 पिवळ्या कवड्या आलेल्या आहेत, 2 तपकिरी कवड्या आलेल्या आहेत, 2 गोमती चक्र जे आहेत ते आलेले आहेत, 2 पांढरा गुंज ज्या असतात त्या आलेल्या आहेत, पिवळ्या मोहरी आपण थोड्या त्यामध्ये टाकायच्या आहेत कारण आपल्या संचमध्ये त्या आहेत, ठीक आहे, आणि 5 लवंग आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत। तर ह्या ज्या वस्तू आहेत ह्या आपल्या नारायणी पोटलीमध्ये आहेत। तर ह्या वस्तू आपल्याला सिद्ध करायच्या आहेत किंवा आपल्याला पाटावरती त्या असतात, ज्या पद्धतीने आपण बनवत असतो कुबेर पोटली त्या पद्धतीने आपल्याला ही पोटली सुद्धा बनवायची आहे। या वस्तू आपण स्वच्छ ज्या असतात, दुकानातून बाहेरून तुम्ही आणल्या असतील तर त्या धुवून घ्या, कारण आपण संचमधून जर असतात त्या आपल्या केंद्रातून की आपल्या म्हणजे गुरुपीठातून आलेल्या आहेत, त्यामुळे त्याचा काही प्रश्न नाही। पण बाहेरून जर तुम्ही आणल्या तर स्वच्छ आपण धुवून घ्या त्यांना आधी आणि नंतर त्यांची पंचोपचार अशी पूजा करा आणि ती आपली पोटली किंवा लाल वस्त्र असेल, कोरा वस्त्र घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे किंवा पोटली तुम्ही बनवली असेल तर पोटलीमध्ये तुम्ही ती टाकावे, हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे, धूपदीप दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आपल्या हातामध्ये ती पोटली घ्यायची आहे। आपण लक्ष्मी कुबेर जे पूजन करणार आहोत त्या दिवशी, किंवा एका ताईंचा प्रश्न होता की ताई लक्ष्मी पूजनाच्या दिवशी मला जर ही पोटली करायला नाही जमली, मला काही प्रॉब्लेम असेल तर मी ही सेवा करू शकत नाही, तर त्यांना मी सांगेल धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही कुबेर पोटली असू द्या, लक्ष्मी कुबेर पोटली जी असते ती धनतेरसच्या दिवशी पूजू शकतात। जर तुम्हाला लक्ष्मी पूजनाला नाही शक्य होणार तर तुम्ही धनतेरसच्या दिवशी पूजन करावे। तसेच तुम्हाला सांगेल ती ही पोटली जी असते नारायणी पोटली आपल्या उजव्या हातात घ्यावी आणि त्यानंतर लक्ष्मी पूजनच्या समोर जी पूजा मांडलेली आहे तिथे आपण समोर बसावं किंवा धनतेरसची पूजा असेल तिथे आपण समोर बसून ही सेवा करायची। बसल्यानंतर आसनस्थ होऊन झाल्यानंतर आपल्याला उजव्या हातात, हा माझा उलटा दिसत असेल सेल्फी कॅमेरामुळे हात, तर उजव्या हातात आपल्याला पोटली घ्यायची आहे किंवा तुम्ही जर पूजा मांडलेली आहे समोर तिथे त्या वस्तू ठेवलेल्या असेल तर तिथे ठेवा, पण हातात घेतलेलं अतिउत्तम ठरत असतं, कारण कुठलीही सिद्ध करताना वस्तू आपण हातात घेत असतो। आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे। त्यानंतर श्री विष्णू गायत्री मंत्र जो आहे तो एक माळ करायचा आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र हा देखील एक माळ करायचा आहे,
कुबेर मंत्र जो आहे तो 1 माळ करायचा आहे, कमलात्मक मंत्र जो आहे तो 1 माळ करायचा आहे, श्री सूक्त 1 वेळा म्हणायचं आहे, पुरुष सूक्त हे सुद्धा 1 वेळा म्हणायचं आहे। तर तुम्हाला सांगेल नारायणी पोटली जी मंत्रायची आपल्याला सिद्ध करण्यासाठी जे मी मंत्र स्तोत्र सांगितले हे तुम्हाला म्हणायचे आहेत पोटली हातात घेऊन। त्यानंतर आपल्याला धूपदीप जे आपण लावलेला आहे, दिवा लावलेला आहे, तिथे धूप आपण लावलेला असतो। ज्या पद्धतीने लक्ष्मी कुबेर पोटलीचं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने त्या पोटलीला किंवा त्या कापडामध्ये ज्या वस्तू आहेत त्यांना चांगल्या प्रकारे आपल्याला धूप दाखवायचा आहे, कारण हे वर्षभर आपला सुहास त्या पोटलीला राहतो। अत्तर आपल्याला त्या पोटलीला लावायचं आहे, गुलाबाचं अत्तर असेल तर अतिउत्तम ते लावायचं। त्यानंतर धूप आपल्याला दाखवायचं आहे। पोटलीचं मुख असेल तर ते पटकन बंद करावं जेणेकरून तो धुपाचा वास मध्ये जात असतो आणि अशा पद्धतीने ही पोटली बंद करायची। रात्रभर आपण पूजा मांडणी जी ठेवलेली आहे तिथे आपण ठेवून द्यायची आणि दुसऱ्या दिवशी आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे। तर ही नारायणी पोटली अशा पद्धतीने तुम्ही बनवू शकतात। तुम्हाला जर संच अवेलेबल झाला नसेल तर बाहेरून सुद्धा या वस्तू आणून तुम्ही नारायणी पोटली बनवू शकतात। जर तुम्हाला लक्ष्मी कुबेर पोटली बनवायची आहे तर तो सुद्धा व्हिडिओ आपला झालेला आहे, तो व्हिडिओ बघा, त्या पद्धतीने तुम्ही करू शकतात। जमलं तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक त्याची टाकून देईल। तर लक्ष्मी कुबेर पोटली किंवा नारायणी पोटली खूप महत्त्व आहे। आणि परत एक प्रश्न असेल ताईंचा की ताई माझ्याकडे नारायणी पोटली आहे आता, तर मी लक्ष्मी कुबेर पोटली नाही पूजली तर चालेल का, म्हणजे एक कुठलीही पूजली तर चालेल का, तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही। किंवा तुम्ही जर लक्ष्मी कुबेर पोटली तुमच्याजवळ अवेलेबल आहे तर ती सुद्धा तुम्ही पूजेला ठेवा। तुमच्याकडे जर आता या वर्षी संचमध्ये ऑलरेडी आपली नारायणी पोटली आलेली आहे तर दोघी पोटल्या पण तुम्ही पूजू शकतात। एकाच वेळी आपण हातावर किंवा समोर ठेवून अशा पद्धतीने आपण सिद्ध कराव्या, दोघी आपण तिजोरीत ठेवू शकतो, अशा पद्धतीने करू शकतात। शेवटी काय असतो बघा, ज्या वस्तू असतात त्या माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी असतात, त्या सिद्ध करायच्या असतात आपल्याला, त्यांना आवडणाऱ्या वस्तू आपण त्यामध्ये ठेवत असतो, म्हणून माता लक्ष्मी या खेचून येत असतात। त्यांना आकर्षित करण्यासाठी या वस्तू वापरल्या जातात आणि त्यांना प्रिय असतात आणि ते मंत्र स्तोत्र म्हणून आपल्याला सिद्ध करून आपल्या घरामध्ये ठेवायचे असतात, जेणेकरून माता लक्ष्मी या प्रसन्न राहतात, आपल्या घरात वास करत असतात। म्हणून अशा पद्धतीने करायचं आहे। तर तुमचा गैरसमज इथे दूर झाला असेल अशी अपेक्षा करते आणि सगळी माहिती समजली असेल। तर तुम्हाला नाही लक्ष्मीपूजनला जमलं तर धन्वंतरी पूजन आपण करणार आहोत धनतेरसचं, त्या दिवशी तुम्ही करा। जमलं तर लक्ष्मीपूजनलाच करा, नाही तुम्हाला काळ शक्य होणार तर धन्वंतरी किंवा धनतेरसच्या दिवशी तुम्ही पूजा करू शकतात या पोटलींची। चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते। नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये। श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका।